ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिल्लीच्या बॉर्डरवर सध्या शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे आणि यानंतर आता संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि कृषी कायदे रद्द करा अशी मागणी किसान आंदोलनातल्या शेतकऱ्यांनी केली आहे। आणि जर ही मागणी मान्य झाली नाही तर 5 डिसेंबरला आंदोलनाला देशव्यापी स्वरूप देण्याचा इशारा या शेतकरी संघटनांनी दिलाय। दरम्यान आज दुपारी पुन्हा एकदा केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज महत्त्वपूर्ण असा हा दिवस म्हणावा लागेल, कारण की पहिली बैठक निष्फळ ठरली होती, त्यानंतर आजची दुसरी बैठक होते। त्यामुळे आंदोलनाचं भवितव्य आणि कृषी कायद्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागणं असणार। अधिकचे अपडेट। नक्कीच दीपक, खरं तर आज 2 महत्त्वाच्या बैठका होत आहेत। एकतर 12 वाजता विज्ञान भवनामध्ये हे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा होते। त्याच्या आधी 10 वाजता कॅप्टन अमरिंदर सिंग, पंजाबचे जे मुख्यमंत्री आहेत, ते आणि अमित शहा भेटत आहेत। त्यामुळे ही बैठक सुद्धा महत्त्वाची असेल, कारण या ज्या बहुतांश संघटना आहेत त्या पंजाबमधल्या आहेत आणि त्या अर्थानं कशा पद्धतीने या आंदोलनाची कोंडी फोडायची या संदर्भात अमित शहा आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामध्ये ही बोलणी होत आहेत। दुसरीकडे आजच्या बैठकीचा अजेंडा काय आहे, तर काल जी शेतकरी संघटनांची पत्रकार परिषद झाली त्याच्यात त्यांनी हे सांगितलं की सरकारनं त्यांना ह्या संपूर्ण कायद्याच्या क्लॉज बाय क्लॉज त्यांच्या काय आक्षेप आहेत हे सविस्तर लिहून मागितलेलं आहे आणि आज शेतकरी हे सगळं क्लॉज बाय क्लॉज त्यांना सरकारला लिहून देणार आहेत की कुठं नेमके त्यांना आक्षेप आहेत, कुठल्या क्लॉजवरती त्यांना भीती वाटते किंवा त्याचा काय गैरफायदा होऊ शकतो। आणि त्या दृष्टीनं ही सगळी आजची बैठक जी आहे ती महत्त्वाची असणार आहे। आज सुद्धा पुन्हा नरेंद्रसिंह तोमर आणि पियुष गोयल हेच उपस्थित असणार का हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्याच्यानंतर या संपूर्ण बैठकीनंतर काही तोडगा निघतोय का हे देखील पाहावं लागेल। कारण आत्ता या दिल्लीच्या अशा 3 बॉर्डर आहेत की ज्या बॉर्डरवरती संपूर्णपणे शेतकरी जे आहेत ते आलेले आहेत। दिल्लीचे एकूण 8 एंट्री पॉईंट्स आहेत आणि त्यापैकी 3 एंट्री पॉईंट्स शेतकऱ्यांनी बंद केलेले आहेत। जर आजची सुद्धा बैठक निष्फळ ठरली तर हा वेढा जो आहे तो आणखीन वाढू शकतो आणि शेतकरी जे आहेत ते अधिक आक्रमक होऊ शकतात आणि त्या दृष्टीनं आजच्या बैठकीत नेमकं काय होतंय हे पाहावं लागेल। निश्चितच प्रशांत, तुझ्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।